मिलिंद नार्वेकरांना 22 मतं आणि विजयासाठी फक्त एका मताची गरज। आता दुसऱ्या पसंतीची मतं जी आहेत ती मोजली जात आहेत। मात्र यामध्ये काँग्रेसची 7 मतं फुटली अशी प्राथमिक माहिती मिळते। मिलिंद नार्वेकरांना 22 मतं मिळालीत। विजयासाठी अवघं 1 मत हवंय। सदाभाऊ खोत यांच्या देखील निकालाकडे लक्ष लागलंय। जयंत पाटील किंवा सदाभाऊ खोत या दोघांपैकी कोणाची विकेट जाणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। जयंत पाटील यांना 12 आणि सदाभाऊ खोत यांना 14 मतं या ठिकाणी मिळाली आहेत। मतांचा फरक जास्त नाही, मात्र आता दुसऱ्या पसंतीची मतं या ठिकाणी मोजली जात आहेत। यामध्ये पसंती कोणाला, जयंत पाटील की मग सदाभाऊ खोत याकडे लक्ष असेल। तर मिलिंद नार्वेकर यांना आधीच 22 मतं पहिल्या पसंतीची मिळाली आहेत। अवघ्या एका मतानं दूर आहेत ते आपल्या विजयापासून। आमच्याकडे जेवढी मतं आहेत त्यापेक्षा अतिरिक्त मतं आम्हाला मिळतील। थोड्याच वेळात आपल्याला कळेल की कोणाची किती मतं कमी झालेली आहेत, कोणत्या पक्षाची किती मतं फुटलेली आहेत। आणि 12 उमेदवार उभे आहेत, 11 उमेदवार निवडून येणार आहेत, एक उमेदवार पडणार आहे। आपण बघाल थोड्याच वेळामध्ये निकाल लागेल। आमचे 909 उमेदवार, महायुतीचे आमचे 909 उमेदवार या ठिकाणी 909 उमेदवार या ठिकाणी निवडून आलेले असतील आणि चांगल्या मताने त्यावेळेला निवडून येतील। विजयी होताना पाहायला मिळते। काय नाही, मी सांगितलं की आमचे 909 उमेदवार, आघाडी पिछाडी काही नाही, कोण मागे पुढे नाही। हे कसं आहे, प्रेफरन्शियल वोटिंग आहे। फर्स्ट प्रेफरन्स, सेकंड प्रेफरन्स आणि काही ठिकाणी चुरस झाली तर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला कल्पना असेल। शोभाताई आणि अनिल परबमध्ये चुरस झाली होती आणि शोभाताई फक्त अर्ध्या मतांनी निवडून आलेल्या होत्या पॉइंटवर। त्यामुळे चुरशीची निवडणूक ही असते आणि म्हणून मला आता असं वाटतं की आजचा प्रथम दर्शन असं दिसतं की आमचे 909 उमेदवार हे चांगल्या मतांनी या ठिकाणी निवडून येतील। हे सांगितलं की सगळे विरोधक पडणार नाहीत। 12 उमेदवार उभे आहेत, 11 निवडून येतील म्हणजे एकच पडणार आहे। त्यामुळे हा निवडून आला, तो निवडणार, पडणार कोण ते आपण बघाल। मला वाटतं जयंत पाटलांची खूप पिछाडी आहे शेकापचे। ते शरद पवार गटाचे उमेदवार होते, शरद पवार साहेबांनी त्यांना उभं केलेलं होतं। मला वाटतं तेच या ठिकाणी पडतील आणि आमचे तर 909 उमेदवार या ठिकाणी माहितीची निवडून येतील। जयंत पाटील यांच्या पराभवासाठी मिलिंद नार्वेकरांना उभं केलेलं आहे उद्धव ठाकरे। कोणासाठी? जयंत पाटील यांच्या पराभवासाठी उद्धव ठाकरेंनी मिलिंद नार्वेकरांना निघण्यात उतरवले।